आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीमध्ये मुखेड येथील माऊली सेवा मंडळ व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 10 वर्षापासून अविरत सेवा, मोफत औषध वाटप, पोहे वाटप व चहा वाटप या मुखेडच्या सर्व माऊली सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हजारो मेडिसिन आज ह्या सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना, माऊली वारकऱ्यांना मोफत औषधी वाटप करण्यात येतात। यामधील काही डॉक्टर सुद्धा आहेत, आमचे डॉक्टर अशोक कोरवार सर, डॉक्टर लाडके सर आणि नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष मुखेडचे भूमिपुत्र शंतनू शेठ कोटगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय मोठं मोफत उपचार व औषधी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। तर या ठिकाणी सकाळी 2:30 वाजल्यापासून असंख्य वारकऱ्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांचे जे काही आजार असतील, सर्दी, खोकला, ताप, डोकंदुखी, मळमळ या सर्व आजारावर डॉक्टरांच्या वतीने त्यांची विचारपूस करून मग त्याच्या निदानासाठी योग्य ते मेडिसिन देण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी मुखेड केमिस्ट निखिल काळे, महेश देशमुख, राम पाटील, अमोल शिंदे, गजू पत्की, बाळानंद गबाळे असे सर्व अतिशय मोठ्या प्रमाणात इथे परिश्रम घेत आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी जे वाटप करत आहे डॉक्टर मंडळी त्यांची प्रथमतः आपण प्रतिक्रिया घेऊ। या ठिकाणी या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे नांदेड जिल्ह्याचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे आयोजक तर शंतनू शेठ कोटगिरे यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया। ही वारीची जी सेवा आहे किती वर्षापासून चालू आहे? हे जवळपास माऊली सेवा मित्र मंडळाकडून मागच्या 15 वर्षापासून केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि आमचे मित्र आदरणीय डॉक्टर अशोकजी कोरवार यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर संजय लाडके यांच्या मार्गदर्शनाकडे मुखेड केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व मित्रमंडळ यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम चालू आहे औषध वाटपाचा। ज्या माऊलींना गुडघा, अंग, हातपाय ज्या काही त्रास असतील ते त्रास सर्व निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये औषध साठा आणलेला आहे। मुखेड तालुक्यातून ही सेवा केव्हापासून सुरू झाली? आज हिचा एवढा मोठा प्रसार झालेला आहे की हजारो युवक, तरुण डॉक्टर यामध्ये सहभागी होत आहेत। याबद्दल तुम्ही काय सांगाल? मागील 15 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि सर्वजण माऊलीची सेवा करण्यासाठी खूप उत्सुक आहे। अंतःकरणातून सर्वजण सेवा करत आहेत आणि या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून आम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षा होत आहे आणि आमची या सेवेमध्ये वरचेवर अत्याधुनिक आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा आमचा मानस आहे। यामध्ये किती मेडिसिन वाटप होत आहेत त्याचं काही तुम्ही सांगू शकाल का? यामध्ये बऱ्यापैकी 15 ते 20 लाख रुपयाची औषधी या शिबिरामध्ये आहे मोफत उपचार करण्यामध्ये आणि वरचेवर आम्ही सुरुवात करताना फार कमी प्रमाणात होतं पण आज बहुसंख्य प्रमाणात दाते जुळलेले आहेत आणि ते सर्वजण जे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा आपले औषध विक्रेते असतील सर्वजण या नांदेड जिल्ह्यात त्याच्यामध्ये सहभागी आहेत। तुमचे नांदेड येथील मित्र परिवार म्हणा, तुमचे सहयोगी कोण कोण सहभागी झालेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये? नांदेड येथील आमचे बंधू भागवत भाऊ कोटगिरे, त्यानंतर मंगेशजी मोतेवार आणि नंदूजी एरगे हे 3 मित्रमंडळ तसेच सुधाकर चौधरी सर्व मित्रमंडळ नांदेडचे सुद्धा माझ्यासोबत याच्यात सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी मुखेड केमिस्ट असोसिएशनचं कशा प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे याबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? मुखेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आमचे मित्र बंधू आदरणीय बाळानंदजी गबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवकुमारजी बिराजदार असतील, महेश भाऊ देशमुख असतील, त्यानंतर गजानन पत्की असतील, हे सर्वजण मित्रमंडळ अतिशय हिरारीने उत्साहाने काम करत। खरंच यांच्याबद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे। मागील 10 वर्षापासून सतत या उपक्रमात हे सहभागी होत आहेत, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी माझ्याकडून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की हा एवढ्या मोठ्या सेवेमध्ये सहभागी होत आहेत। सर, या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही सेवा देत आहात याबद्दल तुम्ही काय सांगाल? माऊली सेवा मंडळ मुखेड केमिस्ट असोसिएशन आम्ही डॉक्टर्स मातोश्री हॉस्पिटल तर्फे आम्ही मागील 15 वर्षापासून या विठू माऊलीच्या वारकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। नाश्ता सोबतच आम्ही त्यांची आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप करत आहोत आणि हा आनंद हा प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनापेक्षाही जास्त आनंद आहे। आम्ही हे जे वारकरी अथक चालतायत त्यांचा त्रास थोडाफार कमी करण्यासाठी आमचा जेवढा हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ही सेवा तुम्ही किती वर्षापासून करत आहात
आणि त्याबद्दल काय वाटते तुम्हाला? हा नक्कीच एक अत्यंत आनंददायी अनुभव आहे. मागील 15 ते 17 वर्षापासून हा आम्ही औषध वाटपाचा आणि आरोग्य तपासणीचा संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही पुढे नेत आहोत. आम्हाला ह्या संकल्पामध्ये सर्व केमिस्ट, आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ, सर्व डॉक्टर्स यांची नित्यनियमाने मदत झालेली आहे आणि ते आणखी अविरतपणे करताय. आणि तुम्ही तुमच्या सहयोगी डॉक्टर म्हणा सर्वांना काय सांगू शकाल या वारीबद्दलचं महत्व आणि सेवेबद्दलचं महत्व? सर्व डॉक्टर, सर्व मुखेडवासीय आणि सर्व जनतेनाही मी आवाहन करेल की त्यांनी नक्कीच या वारीचा अनुभव घ्यावा. आयुष्यातून एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा आणि वारकऱ्यांची सेवाचाही अनुभव घ्यावा. यानंतर आपले मॅडम आहेत, त्यांनी सरांबरोबर अविरत म्हणजे सेवा देत आहेत. तर तुम्ही काय सांगाल मॅडम या वारीबद्दल ज्ञानेश्वर माऊलीच्या? मागच्या 17 वर्षापासून आपण माऊली सेवा मंडळातर्फे औषधी वाटप आणि आरोग्य तपासणी ही सेवा देतो. अविरतपणे आणि अखंडपणे विठू माऊलीच्या रूपात असलेल्या या वारकऱ्यांना आपण सेवा देत आहोत आणि अशीच सेवा यापुढेही घडावी अशी मी आज विठ्ठल चरणी प्रार्थना करते आणि माऊली सेवा मंडळ यांचे मी आभार व्यक्त करते की आम्हाला ही संधी मिळाली म्हणून. या ठिकाणी तुमच्यासारख्या असंख्य महिला डॉक्टर आहेत, त्यांना बी सेवा करण्याची संधी मिळावी किंवा त्यांना या सेवेमध्ये येण्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? आपण दररोज पेशंट तर करतोच, परंतु आपल्याला कुठेतरी सेवाभाव दाखवायला पाहिजे आणि वारकरी संप्रदायामध्ये सेवाभाव दाखवण्यासाठी खूप अशी संधी मिळते आपल्याला. आणि या विठू माऊलीच्या रूपात असणाऱ्या वारकऱ्यांना आपण जर सेवा दिली तर आपल्याला नक्कीच विठू माऊलीचा आशीर्वाद नक्कीच मिळणार, यात शंका नाही. या दिंडीमध्ये तुम्ही एवढं परिश्रम, मोफत औषधी वाटप करत आहात, रुग्णांची विचारपूस करतात, याबद्दल तुम्ही आनंद किंवा याबद्दलचं जे काही आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? डोळ्याचे पारणे फिटते जे म्हणतात, डोळ्याचे पारणे फिटणे हे जर आपल्याला कुठे अनुभवायचं असेल तर ती आपल्या या भारतातील वारी अनुभवावी सगळ्यांनी आणि प्रत्येकाने इथे 1 वर्ष का होईना आपली सेवा दिली पाहिजे असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते. धन्यवाद. या ठिकाणी मॅडमना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वारीचं महत्व सांगलेलं आहे. आमच्या मुखेड केमिस्ट असोसिएशनचे युवा केमिस्ट निखिल भाऊ काळे आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा टीम अतिशय परिश्रम घेऊन मेडिकल वाटप आहे. तर तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी येऊन आम्हाला सर्वात जास्त आनंद झाला. जिकडे बघेल तिकडं लोकांचा जनसमुदाय सगळे भक्तीत विलीन झालेले आहेत, तरी आम्हाला सेवा करून इथे खूप छान वाटत आहे. सर्वांची सेवा तुमच्यासारखे अनेक युवा आहे याच्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत किंवा येण्यासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा ज्ञानेश्वर माऊली पायी वारीचं महत्व, त्याबद्दल करायचं कार्य, त्याबद्दल तुम्ही इतर युवकांना काय सांगाल? प्रत्येक युवानी एक आयुष्यात येऊन एक वेळेस तर वारीला यायला पाहिजे, वारीचा आनंद घेतला पाहिजे, सेवा केली पाहिजे लोकांची, प्रत्येकाची. त्या सेवेमधून किती आनंद मिळतो हे आपल्याला खरंच सेवेला आल्यानंतर त्याचं महत्व कळेल. ज्ञानेश्वर माऊलीचं हे भव्य दिव्य जे तुम्ही स्वरूप बघत आहात याबद्दल काय सांगला? हे ज्ञानाची अनुभूती म्हणा, हे लोकांचा जनसमुदाय बघून काय तुम्ही सांगाल? एकच सांगू शकतो, लोकांची सेवा करून मनाला एकदम खूप छान फील होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी युवा केमिस्ट निखिल काळे व इतर सर्वांनी अतिशय कोण गबाई सावकार हा या ठिकाणी आता शेवटचे मुखेड तालुका केमिस्ट अँड ड्रग अध्यक्ष बाळानंद गबाळे सावकार आहेत. तर तुम्ही सगळी मुखेडची टीम या ठिकाणी घेऊन आलेला आहात, सर्व परिश्रम घेऊन मेडिसिन वाटप करत आहात, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? मुखेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सर्व केमिस्ट हिरिरीने भाग घेऊन सर्वांना सपोर्ट करतात आणि कोणतीही हे असो लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. आणि या ठिकाणी इतर जे केमिस्ट आहेत त्यांना सहभाग मध्ये नोंदवण्यासाठी तुम्ही काय आवाहन किंवा काय सांगू इच्छिता? मी केमिस्टांच्या वतीने सांगू इच्छितो की सर्वांनी वारकरी संप्रदायात सहभागी व्हावे. धन्यवाद. या ठिकाणी मुखेड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी प्रक्रिया दिलेली आहे. मुखेड तालुक्याच्या वतीने हा या भव्य दिव्य मोफत उपचार व औषधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. तर धन्यवाद. रामकृष्ण हरी.